मी नाराज नाहीये, कालच्या बैठकीला मी उपस्थित होतो. मुख्यमंत्री फडणवीसांच्या पूर्णपणे पाठीशी. नाराजीच्या चर्चेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. मनापासून संकल्प केला तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळेल. नांदेडमध्ये शिवसेनेचे 3 आणि महायुतीचे सगळे 9 आमदार निवडून आणले. उपमुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य. नाशिक पालकमंत्रीपदाच्या वादामुळे जिल्हा नियोजन समितीची बैठक रखडली. निधीच्या नियोजनासह विकास कामांना फटका बसण्याची शक्यता. तर इतर जिल्ह्यांच्या डीपीडीसी बैठका संपन्न. पक्षविरोधी काम केल्याप्रकरणी कारवाईची टांगती तलवार असतानाही आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी फडणवीसांची भेट घेतली. भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट. आमदार मोहिते पाटलांकडून मुख्यमंत्र्यांना तलवार देखील भेट. भेटीमुळे चर्चांना उधाण. मुख्यमंत्री वर्षावर कधी जातील, त्यांच्याशी तुमचं काय देणं घेणं? अजित पवारांची संजय राऊतांवर टीका. राजन साळवींसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची दारं बंद. साळवींनी कोणतीही भूमिका घेतली तरी त्यांचा फायदा मलाच होणार आहे. मवियाची सत्ता येणार म्हणून साळवी ठाकरेंसोबत थांबले. किरण सामंतांची टीका. अजित पवारांचा 4 दिवसांपूर्वी फोन आला होता. आपण बसून बोलू असं अजित पवार म्हणाले. छगन भुजबळांची प्रतिक्रिया. तर उशिरा फोन केल्यानं अजित पवारांकडून दिलगिरी व्यक्त. भुजबळांची माहिती. अंजली दवाने यांनी नॅनो युरियाची बाटली 92 रुपयांना तर नॅनो डीएपीची बाटली 269 रुपयांना विकत घेतली. तर मुंडेंच्या म्हणण्यानुसार काश्मीर ते कन्याकुमारी याची किंमत एकच कशी? दवाने यांचा सवाल. छत्रपती संभाजीनगरमध्ये 650 रुपये अधिकचे मोजून कृषी खात्याकडून पंपाची खरेदी. 2800 रुपयांच्या पंपाची 3426 रुपयांना खरेदी. अंजली दवाने यांचा धनंजय मुंडेंवरील आरोपानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये रियालिटी चेक. अर्जुन देसाई यांच्या नेचर डिलाइट डेअरीसह इंदापूर तालुक्यातील घरावर केंद्रीय यंत्रणेचा छापा. अर्जुन देसाई यांच्या घरावर कशासाठी छापा टाकला हे अद्याप स्पष्ट. महिला सक्षमीकरणासाठी स्त्री आधार केंद्राचं मोठं पाऊल. विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात कृती सत्राचं आयोजन. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला 98 कोटींचा निधी वितरित करण्याचे आदेश. अर्थसंकल्पात तरतुदीत असलेल्यापैकी 225 कोटी रुपये आधीच सरकारकडून देण्यात आले होते. परिवहन विभागाचे अप्पर मुख्य सचिवांच्या हाती एसटीची धुरा. संजय सेठी एसटी महामंडळाचे अध्यक्ष होणार. गृह विभागाकडून राजपत्र जारी करत मोठा बदल.